संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अनेक दिवस उलटून गेलेत. असं असलं तरी हे प्रकरण अद्याप तापलेलंच आहे. या प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्टही समोर आलाय. संतोष देशमुख यांना जबर मारहाण करण्यात आल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. 9 डिसेंबर रोजी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची क्रूरपणे निर्घृण हत्या करण्यात आली होती. यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण तापलं असून मुख्य आरोपीसह सर्वांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. याच प्रकरणात आता एक नवी अपडेट समोर आले. सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपीला जो फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवेल अथवा एन्काउंटर करेल त्या अधिकाऱ्याला 51 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आले. शिवाय 5 एकर जमीनही देण्यात येईल अशी अनोखी घोषणा करण्यात आली. एवढंच नव्हे तर मुख्य सूत्रधारास लवकरात लवकर अटक करणाऱ्या अधिकाऱ्याला 2 लाख रुपये रोख देण्यात येतील असं बक्षीसही माढ्यातील शेतकऱ्याने जाहीर केलंय. तर मुख्य आरोपीचा एन्काउंटर करेल अथवा त्याला फाशीपर्यंत पोहोचवेल अशा पोलीस अधिकाऱ्यास 52 लाख रुपये, त्याशिवाय 5 एकर बागायत जमीन देण्याची अनोखी घोषणा माढ्यातील शेतकरी कल्याण बाबर यांनी केली. ते माढा तालुक्यातील वडसिंगे येथील राहणारे असून त्यांनी अशा आशयाचे लिहिलेले प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह पोलीस महासंचालक आदींना पाठवले. यामुळं मात्र एकच खळबळ माजली असून गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, तो सत्ताधाऱ्यांचा असो किंवा विरोधकांचा. गुन्हेगारांची दहशत संपली पाहिजे, यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे, सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना बाबर यांनी व्यक्त केली.